नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही ऐकत आहे आजच्या ठळक घडामोडी. पुसदमध्ये जलवाहिनीचा वॉल लिकेज झाल्यामुळे अशा तऱ्हेने भर उन्हाळ्यात पिण्याचे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया गेले. ईगल कन्स्ट्रक्शनच्या ड्रेनेज नाल्याच्या कामामुळे अनेकदा जलवाहिनी फुटल्याने प्रकार घडले आहेत. रत्नागिरी शहरात काल मध्यरात्री विजाच्या लखलखाटासह मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी. अनेक ठिकाणी विजेचे पोल वाकल्याने वीज गायब. शहरातील नाले ओसंडून वाहिले. आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. धुळे शहरात सकाळपासून मतदानाचा मोठा उत्साह मतदान केंद्रावर पाहायला मिळाला असून 92 वर्षीय वनिताबेन पटेल यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अभिनेते प्रशांत दामले यांनी देखील आज सकाळी मुंबईत बजावला मतदानाचा हक्क. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार. खासदार सुभाष भामरे हे अकार्यक्षम असल्याची आमदार फारुख शाह यांची टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आज मुंबईत सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. पनवेलमधील कापड गल्लीमध्ये बुरहानी ट्रेडर्सला दुकानाला आज सकाळी भीषण आग लागली होती. आग लागताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या ताबडतोब दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. राज्यपाल रमेश बैस यांनी देखील सहपत्नीक बजावला मतदानाचा हक्क. मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमाराचे उत्तर सरकारने अजूनही दिले नाही. बेरोजगारांना रोजगार देणार होते. हर घर छत या सगळ्याचे काय झालं? विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा सवाल. कल्याण पूर्वेकडील कचोरे नवी गोंदियावाडी परिसरात तृतीय पंथांची वस्ती आहे. या वस्तीतील तृतीय पंथांनी मतदानाचा अधिकार बजावला. कल्याण तालुक्यातील पोई गावात आदिवासी बांधवांचा मतदानावर बहिष्कार. भिवंडी मतदारसंघ अंतर्गत पोई गाव येते. पोई गावातील आदिवासी पाड्याकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडल्याने आदिवासी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी बजावला मतदानाचा हक्क. मुंबई बॉलिवूड कलाकारांनी देखील बजावला मतदानाचा हक्क. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी देखील बजावला मतदानाचा अधिकार. जळगाव जिल्ह्यात चोपड्यात फुलांची मागणी कमी झाल्याने फुलांच्या भावात घसरण. फूल उत्पादक शेतकरी संकटात. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा शहरात नगर परिषदेच्या वतीने मान्सूनपूर्व नालेसफाईचा वेग. नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गोदावरी पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. हक्काचे 11 टीएमसी पाणी मिळावे यासाठी शेतकरी आक्रमक. आतापर्यंत फक्त 3च टीएमसी पाणी मिळाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी कापूस लागवड 1 जून नंतर करावी. जळगाव कृषी विभागाचे आवाहन. ठाण्यात आज रिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मदत. सर्वसामान्य लाभधारकांना माफक दरामध्ये रेती उपलब्ध व्हावी यासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तहसील कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने प्रशासनाविरुद्ध बेमुदत धरणे आंदोलन सुरू. रेती कर्नाटक राज्यांमध्ये पळवली जात असल्याचा आरोप. अमेरिकेतून फक्त मतदानासाठी आलेल्या तरुणाचे मतदान यादीत नावच नाही. कल्याण पश्चिम येथील प्रकार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य अमरावतीत लवकरच होणार सुरू. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची माहिती. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.